कारण माझं एकच तरुणाला सांगणं आहे की त्यांनी टाइम न वाया घालवता डायरेक्ट शेतीकडे वळावं, नाही तर दुसरा एक व्यवसाय म्हणून काही ना काहीतरी करावं. कारण सध्या तर तरुण नोकरीकडे जात आहेत, नोकरी तर राहिली नाही, काही नाही. त्यामुळं त्यांनी डायरेक्ट व्यवसायाकडे नाही तर शेतीकडे एक वळावं, माझं तेवढंच म्हणणं. आता जे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे ते सुद्धा आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याला बऱ्याचशा नोकऱ्या आहेत. 15,000 20,000 पगाराची नोकरी मिळू शकते. मग शेतीत तुम्हाला असं नेमकं काय मिळतंय? कारण माझं एक हे होतं ते, कारण 15-20 हजारावर कारण उदरनिर्वाह होतच नव्हता. कारण 15-20 हजार तर एक महिन्याला पुरवत नाही, काय नाही. शेतीतून मी तो विचार केला की म्हणलं आपण शेतीच तेवढं लक्ष जर दिलं तर वर्षाला एक आपलं 10-1 लाख रुपये उत्पन्न जर काढलं तर आपल्याला तर कोणतीच नोकरी आहे म्हणजे हे करू शकत नाही. त्यामुळे मी शेतीकडे वळायचा एक निर्णय घेतला. बरोबर. वर्षाला 10-1 लाखाचं उत्पन्न मिळालं तर महिन्याला बघायला गेलं तर लाख रुपये तरी शिल्लक राहायला काय अडचण नाही. आणि हे आता आपण बोलतोय हे फक्त एक 1.25 एकर वरती बोलतोय. ह्यांचं बघायला गेलं तर जवळपास एक 10 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी 1.25 एकर मध्ये ट्रायल बेसिस वरती घेतलेला हा जो काही त्यांचा प्लॉट आहे.